हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर मी प्राजक्ता स्वागत करते तुम्हा सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा आहे लक्ष्मीपूजनचा दुसरा दिवस आणि सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. रोडला काही जास्त ट्रॅफिक दिसत नाही आहे, त्यामुळे आम्ही आता चाललेलो आहोत गावाला जाण्याकरता. आणि बऱ्याचशा गाड्या दिसत आहेत, तर तेही लोक गावाला जाताना दिसत आहेत. तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला पूर्ण आमची ट्रॅव्हल जर्नी आणि गावाकडचा व्हिडिओ पाहायला मिळेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हा मी जो इंट्रो काढते तर शर्विलला माझ्या इंट्रोमध्ये बोलण्यासाठी तो खूप एक्सायटेड आहे, त्यामुळे तो काय म्हणतोय ते आपण आधी पाहू. हॅलो गाईज, आपण चाललोय आमच्या गावाला. आणि आता किती वाजले? सकाळचे 7:30. 7:30. 1.5 तासामध्ये आम्ही गावाला पोहोचणार आहे. आणि आज ट्रॅफिक नाही, आज ट्रॅफिक नाहीये. त्याच्यामुळे डॅडी फास्ट गाडी चालवतात. फास्ट गाडी चालवतात. जायचं ना मग? चला. गाडीत CNG टाकायचं म्हणून आम्ही या पेट्रोल पंपवर आलो. जास्त काही गर्दी नव्हती, त्यामुळे पटकन CNG भरून आम्ही पुढे आलो. पुढे इथे गणपती मंदिर आहे रांजणगावचं. त्या मंदिराच्या एकदम अपोजिटलाच इथे फन फेअर आहे. आणि हे पाहून शर्विल खूप हॅपी झाला. याला शर्विल लंडन आहे असं म्हणतो. आणि त्यानंतर भूक लागली होती, पेटपूजा करावी म्हणून आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो आणि मस्त असा मिसळपावचा आस्वाद घेतला. तर फ्रेंड्स, आता आम्ही गावाला चाललेलो होतो, पण गावाला जाताना आम्हाला ना निघोजवरून जातो आम्ही. आणि इथे निघोजमध्ये मळगंगा कुंड फेमस आहे. तर आता बरेच वर्ष झालं आम्ही इथं आलो नाही. इथून जात असतो या ब्रिजवरून, पण म्हणजे असं थांबलो किंवा थांबून पाहिलंय असं नाही. तर शर्विलला पण दाखवलं नव्हतं, तर तुम्हाला मी दाखवते. खूप सुंदर असं इथं फेमस असं मळगंगा कुंड आहे हा. तर मंडळी, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी गाव आणि पारनेर तालुक्यातील निघोज गाव या 2 गावांच्या सीमेवरून कुकडी नदी वाहते. याच कुकडी नदीच्या पात्रात एक निसर्गाचा असा चमत्कार आपल्याला पाहायला मिळतो. तर रांजणखळगे म्हणजे नदीपात्रात असलेल्या खडकांमध्ये पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेले खड्डे म्हणजेच रांजणखळगे. या नदीपात्रात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने रांजणखळगेंची निर्मिती झालेली. कुकडी नदीच्या पात्रात कठीण आणि मृदू खडकाचे स्तर एकाडेक आहे. तसेच पात्रात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगडगोटे वाहत येतात आणि दगडगोट्याने खडक यांच्यामध्ये होणाऱ्या घर्षणाने मृदू खडक झिजून कठीण खडकाचा मधला भाग तसाच राहतो. वर्षानुवर्ष चालत आलेल्या या क्रियेमुळे नदीच्या पात्रामुळे हे रांजणखळगे तयार झालेले आहेत. पावसाळ्यामध्ये ना ही नदी पूर्ण भरलेली असते. ते तुम्ही पाहू शकता. या दगडांवर पण पांढरे पांढरे लाईन दिसतात ना, तर ते पूर्ण भरलेलं असतं आणि खूप छान वाटतं त्यावेळेस पावसाळ्यामध्ये पाहायला. तर इथे रांजणखळग्यांबरोबरच अजून एक मोठं आकर्षण आहे, तो म्हणजे झुलता पूल. त्याच्या बाजूला झुलता ब्रिज आहे. झुलता ब्रिजवर जाऊ आपण. अलीकडच्या काळामध्ये गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड या रांजणखळग्यांची नोंद झालेली आहे. या नदीच्या दोन्ही बाजूस असलेले मळगंगा देवीची 2 मंदिरे आहेत आणि या दोन्ही मंदिरांना जोडणारा काही दिवसापूर्वीच हा राज्य सरकारच्या वतीने जोडण्यात येणारा हा झुलता पूल आहे. पुलाच्या मध्यभागी उभं राहून नदी पात्राच्या दोन्ही बाजूस असलेल्या रांजणखळग्यांमुळे विलोभनीय दिसते. निसर्गाचा हा चमत्कार तासनतास बघतच राहावंसं वाटतं. नैसर्गिकरित्या तयार झालेले खड्डे म्हणजे निसर्गाचा अक्षरशः विस्मयकारी चमत्कारच आहे हा. या खड्ड्यांचा रांजणासारखा आहे आणि या कुंडातील पाणी दुष्काळात सुद्धा आटत नाही. अनेक वर्षापूर्वी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे
त्या कुंडांची निर्मिती झाली असल्याची काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे साधारण 200 मीटर लांब व 60 मीटर रुंद इतक्या भागात खडकांमध्ये रांजण खळग्यांचे विविध आकार आपल्यास पाहायला मिळते. या रांजण खळग्यांना स्थानिक भाषेत कुंड असेही म्हटलं जातं. श्री क्षेत्रमय गंगा देवस्थान निघोज. आता थोड्याच वेळात आम्ही घरी जाणार आहे. आपण थोडं घरी जाऊ. सोमदादा वाट पाहतोय. सोमदादा वाट पाहतोय. दादाचा कॉल आला होता 2-3 वेळा. कुठे आहे, कधी येणार, है ना? आणि तू काही नाश्ता काय केला सांग ना. शर्विल चहा प्यायला लागला. चहा पितो तू? हो. कधी पिला मला सांग. तू चहा पितो? मला कॉफी पाहिजे होतं ना. कॉफी? अरे बापरे. तू घरी दूध पित नाही का? नाही. रस्त्याचं काम चालू आहे. नवीन रस्ता झालाय. जुन्या रस्त्यावरच नवीन रस्ता. कोणता आहे हा? बेल्ला शिरूर हायवे. मोठा झालाय. कॉन्क्रीट होणार. काम चालू. शर्विला इंग्रजी झाला ना मग अशा काहीतरी ऍक्टिव्हिटी करतो. चालू आहे. डायव्हर्ट केलाय रोड कसा. ब्रिज काय हे? हे ब्रिज आहे. काढतात ते पण काही निघत नाही ना. तेवढं आता कसं निघू शकतं. पाणी चालू. मोठी दार चालू आहे. शर्विला आला का घरी? घरी आला का? उतरा. तर आताच आम्ही घरी पोहोचलोय आणि आता घरात चालले. चला. हॅपी दिवाळी. हॅपी दीपावली. दीदी हॅपी दिवाळी. काय मग झाली दिवाळी? तगडी एवढी. शर्विल काय करते? आजीला दाखवते फटाके. जा ना तिकडे जा. आजीजवळ ठेव. मग इथं ठेवायचंय. मग वाजवायचे. वाजव ना. झालं का वाजवून? हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. झाली का पॅकिंग? गिफ्ट पॅक करून झाले का? शर्विलला द्या ना पॅक करायला. झाला का चहा पिऊन? कुठला आहे? साखरेचा का गुळाचा? अरे वा, हेल्दी चहा आहे बरं का. मग दिवे लावायचेत ना. चला मी लावते दिवे.
तर आता संध्याकाळचे 6:15 वाजलेले आहेत आणि आमची समृद्धी दिवे लावतीये. तुम्हाला दाखवते. काय कुठला तू काय करते? म्हणजे मोबाईल लावून दिवे काय चाललंय तुझं? हा वाती बनवायला पण व्हिडिओ. आणि हे पहा, हा दुपारी आम्ही रांगोळी काढलेली. तेवढी काही खास जमत नाही, पण जेवढी जमती तशी प्रयत्न केलाय रांगोळी. ही पण पाहून काढलेली आम्ही. आणि इकडे दिवे लावायचे चाललंय. पटापट दिवे लावून. तर मग अशी आम्ही 4 वाजता गावामध्ये गेलो होतो. थोडे काही वस्तू आणायच्या होत्या त्यासाठी. तर तुम्हाला दाखवते. ते कॅप्सिकम आणलेली आहे. इथे पनीरचे क्यूब्स आहेत हे पहा. आणि श्रीखंड आणलाय. हा आज दिवाळी पाडवा विशेष पनीरची भाजी, चपाती, श्रीखंड असं स्वयंपाक करायचा आहे मला आता. तुम्हाला काय ते दाखवायचंय बघा. वाव मस्त आहे ग. ह्याच्यात का ग वॅक्सचे? आपण आहे ना दीदी हे काय करू, रांगोळी काढली ना त्याच्या बाजूला लावून छान दिसेल ना. दिवे लावल्यानंतर आपण एक क्लिप घेऊ व्हिडिओची. चल भारीच आहे ग, छान दिसते ना. तर स्वयंपाक करायला स्टार्ट केला होता. पनीरची भाजी बनवायची होती. चपातीचं पीठ मिळालं होतं. कांदा टोमॅटो सगळं कट करून झालं होतं. पण आमचा परत प्लॅन चेंज झाला. तर आता सगळेजण म्हणतात पनीरची भाजी नको आहे, नॉनव्हेज करायचं आहे. तर आता चिकन आणण्यासाठी चिकन आणायला गेलेले आहेत. तर पुन्हा प्लॅन चेंज झाला. त्याच्यामुळं सगळं आता तयारी पुन्हा आता चिकनची करावं लागेल. तर आता इथे आमची समृद्धी ना कॅन्डल्स लावते. तुम्हाला दाखवते. खूप सुंदर दिसते. खूप छान रांगोळी दिसते. प्लॅन चेंज का परत स्वयंपाकाचा? काय बनवायचंय आता? परत इथे कुकर लावलाय भाताचा. कांदे भाजायला ठेवले आणि पनीरची तयारी केली होती. पनीरचे असे क्रम्बल्स केलेत. हे पहा, पनीर भुर्जी बनवायचं आहे चाललंय आता. त्याच्यामध्ये पनीर टाकून देते आणि चिकन आणताय तोपर्यंत मग चिकन. तर बघा इकडे मस्त असं चिकन सुक्क आपलं तव्यावर तयार आहे. आणि इकडे कढईमध्ये चिकन रस्सा बनवायची चालले काळा मसाल्यातलं. गावाकडचं असं गावरान मस्त चिकन सुक्क. तर चला मंडळी, हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.